सकाळ सकाळ शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चलो आज आपण बनवूया मस्तपैकी पिण्याजोगी अशी वरण्याची आमटी. आज आपल्याला भाजी नाही बनवायची, आमटी बनवायची आहे. काल मी मार्केटमधून वरणा आणला होता, 1 किलो वरणा आणला होता. आपल्याला दिसतो वरणा जास्त, पण ह्याचे दाणे ना थोडेच निघतात, म्हणजे 1/2 किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त एवढे दाणे ह्याचे निघतील. छान मस्तपैकी सोलून वगैरे घेतला. काय होतं, जेव्हा ना पाऊस बाहेर पडतो ना, तेव्हा आपल्याला काहीतरी गरमागरम पिण्याची इच्छा होते. शाकाहारी लोकांचं थोडंसं अवघडच होतं. मांसाहारी लोकांच्याकडे खूप सारे ऑप्शन असतात, म्हणजे की तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, खेकड्याचा रस्सा, माशाचा रस्सा, खूपच सारे ऑप्शन. आणि त्याच्याबरोबर हे देखील, म्हणजे शाकाहारी लोकांना जे केलेलं असतं ते देखील चालतं. पण तसं ना शाकाहारी लोकांचं होत नाही ना, आणि त्यांना काय बनवायचं हे काही सुचत नाही. कढी किंवा हे असे आमटी असतात हेच. तर आज सकाळी सकाळी नवरोबा बोलले, आज ना खरंच मूड झालाय की गरमागरम असं काहीतरी प्यायचं. मग म्हटलं वरण्याची आमटीच मस्तपैकी झणझणीत अशी बनवूया. इकडे सोलून वगैरे सगळा वरणा घेतला आणि मी बोलले होते ना अगोदरच, तेवढेच दाणे निघाले. म्हणजे आता हे प्लेटीत आहेत तेवढे. मी बेसिकची तयारी जी आहे ती अगोदर करून घेतली. म्हणजे ना 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतले, 2 टॅमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि आपले हे मसाले. पण त्याच्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे आहे, ह्या आमटीला ना गार पाणी घालू नका. ह्याला गरमच पाणी उकळतं घाला, मस्त होते आमटी. गार पाणी घातल्यानंतर ना दादडल्यासारखं असं म्हणतात की होते, आणि त्याची थोडीशी चव बदलते. तर त्याच्यामुळे इकडे पाणी पहिला उकळून घेतलं आणि आता आपल्याला फोडणी घालायची आहे. फोडणीमध्ये काही जास्त नखरे करत बसायचं नाही. जेवढी सिंपल तुम्ही जेवण बनवाल ना तेवढंच चविष्ट होतं. तेल घातलं, तेलामध्ये आपण ना छान असं मोहरी घालून घेऊया. मोहरी तडतडू देत आणि मग घालायचं आहे आपल्याला जिरं आणि मोहरी चांगली भाजायला द्यायची. म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो प्रत्येक पदार्थाला चांगला लागतो आणि टेस्ट पण चांगली येते. तर इकडे आपली मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालूया कांदा. आज कांद्यानं मला खरंच खूप रडवलं, कारण की नवीन कांदा काल आणलाय ना, हा एवढा तिखट आहे की नाही. एरवी मला कांदा चिरता जास्त रडायला येत नाही, पण आज खरंच खूप रडले. कांदा ब्राऊन होईपर्यंत चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा टॅमॅटो. तुमच्याकडे पाऊस आहे का? आमच्याकडे आता सध्याला म्हणजे कालपासून पाऊस आहे आणि वातावरण एकदम ढगाळ वातावरण झालंय. त्याच्यामुळे मी आज विचार करते थोडंसं बाहेर पण जायचं आहे. त्याच्यामुळे पटापट जेवणावरून घ्यायचं आहे. कांदा आणि टॅमॅटो ना चांगला भाजून घ्यायचा. कांदा तर ऑलरेडी आपला भाजलेलाच आहे. टॅमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेतला, मग घातली कोथिंबीर पण सगळी अशी व्यवस्थित भाजून, म्हणजे जे काही मसाले तुम्ही घालाल ना ते व्यवस्थित भाजून घेतलात ना चांगली होती आमटी. आणि वरण्याची आमटी ना आमच्या घरामध्ये माझ्या मुलग्याला, म्हणजे जे शाकाहारी लोक आहेत ना त्यांना तर खूपच आवडते. पण मला फक्त जेव्हा वरण्याची आमटी करते ना, मीठ घालून घेते, थोडीशी हळद आणि लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट. जास्त तिखट बनवत नाही आमटी, कारण की प्यायची आहे ना. जास्त तिखट बनवली तर 1-2-3 घोट पितील आणि मग ठेवून देतील, म्हणून थोडीशी कमी तिखट बनवते. आणि आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि तुम्हाला काय सांगत होते मी आता, की जेव्हा मी वरण्याची आमटी बनवते ना तेव्हा मला थोडीशी डाळीची पण आमटी बनवावी लागते. केव्हाही बनवू देत. का माहिती आहे का, वरण्याची आमटी फक्त पितातच. माझे नवरोबा आणि माझा मुलगा ना प्यायला फक्त वरण्याची आमटी वापरतात. भाताबरोबर त्यांना वरण्याची आमटी अजिबात आवडत नाही. ते त्यांचं म्हणणं असं आहे की भात त्याच्यामध्ये पळतो, कारण की ती थोडीशी आमटी पातळ असते ना, तर त्याच्यामुळे ना ते भाताबरोबर खात नाहीत. तर मी आता ना ही वरण्याची आमटी केल्यानंतर थोडीशी डाळीची आमटी करणारच आहे. फक्त वरण्याची आमटी प्यायला एवढी नखरे. तर असं मी ना काय म्हणते माहिती आहे का, कुठल्याही पद्धतीने का होईना मुलं आणि घरातले जे व्यक्ती आहेत ना ती पोट भरून जेवली पाहिजेत. त्याच्यामुळे ना मी थोडेसे नखरे उचलते त्यांचे. इकडं मी ना ते दाणे सगळे वगैरे घालून घेतले आणि असंच 1-2 मिनटं ना जे मसाले आहेत ना आपले ह्याच्यामध्ये हे दाणे ना झाकण ठेवून ना वाफवून घेतले.
आणि त्याच्यानंतर आपल्याला हे उकळलेलं पाणी आहे ते ह्याच्यामध्ये सगळंच्या सगळं घालायचं आहे। मी इथं ना ग्लास घेतला होता, ग्लासच्या साहाय्यानं 4 ग्लास पाणी घेतले। सगळं घालून घेते आणि आता आपली झाली की आमटी, ह्याला उकळी येऊन हे दाणे चांगले शिजले की आपली मस्तपैकी आमटी तयार आहे। कोणाकोणाला वरण्याची आमटी प्यायला भाताबरोबर अशी आवडते ना, कमेंट करून सांगा। मी तर तुम्हाला तर सांगितलंच कोणाकोणाला आवडते आणि काय काय नखरी आहे ते। खरंच खूप मस्त लागते, सगळ्यांना आवडते। एक वेळ अशा पद्धतीने ट्राय करून मग मला सांगा की कशी होते, आणि पिल्यावरती तरी एकदम मस्त मटणाचं